त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये जगदीश मुळीक यांच्याकडून लोकसभेसाठी प्रचार सुरू झाल्याची माहिती आहे। भाजपकडून उमेदवारी मिळण्याआधीच प्रचार सुरू केलेला आहे। जगदीश मुळीक यांच्याकडून नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू असल्याचं कळत आहे। तर मुळीक यांनी काँग्रेस नेते उल्हास पवार यांची भेट घेतलेली आहे आणि पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक इच्छुक आहेत। तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मुळीक यांच्याकडून आतापासूनच फील्डिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पुण्यामधून लोकसभा जिंकण्यासाठी भाजपमध्येच अनेक इच्छुक आहेत। इच्छुकांची भाऊ गर्दी आहे आणि त्यातीलच एक जगदीश मुळीक यांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते आणि त्यांनी फील्डिंग लावल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? पुण्यामध्ये एकतर भाजपमध्येच लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक असताना जगदीश मुळीक यांनी लोकसभेचा प्रचार सुरू केल्याचं दिसतंय, फील्डिंग सुरू केल्याचं दिसतंय। यावरून त्यांना विश्वास आहे की आपल्याला ही जागा मिळेलच, उमेदवारी या जागेसाठी मिळेलच असं दिसतंय। काय सांगाल याविषयी? नक्कीच, आणि त्याच अनुषंगानं जगदीश मुळीक यांनी या भेटीगाठीनं सुरुवात केलेली आहे। खरं तर काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा जगदीश मुळीक आता हे भेटतात, कारण की काँग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते असलेले उल्हासदादा पवार यांची सुद्धा नुकतीच जगदीश मुळीक यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे। ही जरी सदिच्छा भेट असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आतापासूनच फील्डिंग लावायला जगदीश मुळीक यांनी सुरुवात केल्याचं या दृश्यांमधून आपल्याला म्हणावं लागणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जगदीश मुळीक यांच्याकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतच आहे। मात्र त्या नंतर आता ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेण्यात सुरुवात करत आहे। अद्यापही भाजपकडून अधिकृत उमेदवारी ही कोणालाही जाहीर झालेली नाहीये। मात्र जगदीश मुळीक यांनी आतापासूनच मतांची पेरणी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे आणि भाजपच नव्हे तर इतर नेते जे आहेत म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या नेत्यांच्या सुद्धा आता भेटीगाठी घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल आणि आपणच लोकसभा निवडणूक जिंकून येऊ असा सुद्धा विश्वास या आधीच जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलेला आहे। पण आता आपण पाहिलं तर भाजपमध्ये सुद्धा इच्छुकांची यादी मोठी आहे आणि त्यामध्ये जगदीश मुळीक यांचं सुद्धा नाव आहे। पण अखेर भाजप शेवटच्या क्षणाला कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण भाजपमध्ये जे इच्छुक आहेत त्यामध्ये जगदीश मुळीक यांनी मात्र जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि त्यांना विश्वास आहे की त्यांनाच उमेदवारी मिळेल आणि ते पुणे लोकसभा जिंकतील आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आता या भेटीगाठींना सुरुवात केली आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता येत्या काळामध्ये त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का भाजपकडून ते बघणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।